नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, आपण टोमॅटोची लागवड ही पावसाळी आणि उन्हाळी दोन्हीही करत असतो. तर आता उन्हाळी टोमॅटोची लागवड कोणती करायची किंवा कोणता वाण निवडायचं आणि भरघोस नफा हा तुम्हाला या व्हरायटीमध्ये नक्कीच मिळणार. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की उन्हाळी टोमॅटोची लागवड करताना आपण कोणता वाण निवडावा ते. नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, उन्हाळ्याची चाहूल लागली की अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच विचार येतो, या उन्हात टोमॅटो लावणं परवडेल का? कारण कडक ऊन, पाण्याची कमतरता आणि त्यातच डोकेदुखी ठरणारा व्हायरसचा प्रादुर्भाव हा सगळ्यात जास्त असतो. आणि या सगळ्या संकटांमुळे अनेक जण हात आखडता घेतात टोमॅटोची लावणी करण्यासाठी. पण जर आपण थोडं स्मार्ट नियोजन केलं आणि बाजाराची गरज ओळखून योग्य वाण निवडलं तर हेच उन्हाळी टोमॅटोचं पीक तुम्हाला बक्कळ नफा मिळवून देऊ शकतं. तर ते कसं, तर आजच्या व्हिडिओत आपण ते बघणार आहोत आणि जाणूनही घेणार आहोत. 2026च्या उन्हाळी हंगामात टोमॅटोची लागवड करताना नेमकं काय करावं ते आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले अगोदर आपण काय करू शकतो, तर बाजाराची नब्ज म्हणजेच बाजाराचा जो वीक पॉइंट असतो तो ओळखायचा. गोल की लांबट, म्हणजेच बाजारात टोमॅटोची लागवड पाहताना पहिली पायरी आपण काय ओळखायची, तर आपला माल कुठे खपणार किंवा हे ठरवणं. किंवा बाजारात मुख्यतः दोन प्रकारचे टोमॅटो असतात आणि त्याची मागणीही वेगवेगळी असते. आता लांबकोळा म्हणजे अंडाकृती जो टोमॅटो असतो महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात या प्रकारच्या टोमॅटोला प्रचंड मागणी असते. याची चव जास्त आंबट नसते, त्यामुळे आपल्याकडच्या ग्राहकांना तो जास्त आवडतो. आणि जर तुम्ही स्थानिक किंवा महाराष्ट्रातील मोठ्या मार्केटला माल पाठवणार असाल तर डोळे झाकून लांबकोळा आकाराच्या तुम्ही टोमॅटोची निवड करू शकता. आता गोल टोमॅटो जो असतो तर हा टोमॅटो चवीला थोडा आंबट असतो आणि याची साल जाड असते आणि त्याच्यामुळे काय होतं की वाहतुकीसाठी तो चांगला असतो. पण याची खरी मागणी दक्षिणात्य मार्केटमध्ये जास्त असते, म्हणजे साऊथ इंडियामध्ये, जिथे सांबर किंवा आंबट चवीच्या पदार्थांसाठी याचा वापर केला जातो. तर त्यामुळे तुमच्या मार्केट जर दक्षिणेकडील राज्याशी जोडलेलं असेल तरच या व्हरायटीकडे तुम्ही वळू शकता. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमचा माल विकणार असाल तर तुम्ही नक्कीच लांबकोळा म्हणजेच अंडाकृती टोमॅटोची लागवड करा. आता व्हायरसला हरवणारं कोणती वाण आहे, म्हणजे कोणती व्हरायटी आहे, तर उन्हाळ्यात सगळ्यात जास्त भीती असते ती म्हणजे व्हायरस आणि तिरंगा रोगाची. यामुळे व्हरायटी निवडताना काय करायचं की केवळ उत्पादनाकडे बघून चालत नसतं, तर त्याच्यामध्ये व्हरायटीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती किती आहे हे तपासणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. आता सध्या बाजारात असे अनेक ऍडव्हान्स व्हरायटी उपलब्ध आहेत जे लिफ कर्ल व्हायरस, पाने गुंडाळणारा रोग आणि विल्ट म्हणजे मर रोग यासारख्या समस्यांना बऱ्याच अंशी प्रतिकार करू शकतात. आपल्या कृषी सेवा केंद्र चालकांशी किंवा तज्ञांशी, म्हणजे तुम्ही जिथून तुमच्या कृषी जी औषधं असतात त्या दुकानदारांकडून तुम्ही ज्यावेळेस ते घेता तर त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता. किंवा आपण म्हणतो बघा की आम्ही द्राक्षाचा बाग असो, टोमॅटो असो किंवा काही इतर भाजीपाला असो की आम्ही डॉक्टर लावलेला आहे, अशा प्रकारे आपण ते बोलत असतो. तर अशी कोणी तुमचे तज्ञ असतील तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून तुमच्या भागासाठी जे सुटेबल असेल किंवा तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तिथलच्या वातावरणाला जी व्हरायटी सूट करत असेल, जी व्यवस्थित येत असेल, तर अशीच व्हरायटी तुम्ही नक्कीच निवडा. तर रोपाची निवड आणि पाया भक्कम तर इमारत भक्कम असं असतं. आता काय असतं की अनेकदा शेतकरी काय करतो की व्हरायटी जर भारी निवडली पण रोपवाटिकेतून जर रोप आणताना गलफत करतातच. आणि जर लक्षात ठेवायचं, निरोगी रोप हेच भरघोस उत्पादनाचं पहिलं गुपित आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती. कारण की जर आपण रोप व्यवस्थित जर लावलं तरच आपल्याला उत्पन्न हे चांगल्या प्रकारे मिळतं. ट्रे आणि कप साईज, आता उन्हाळी हंगामासाठी रोपाची मुळं तग धरून राहण्यासाठी गरजेचं असतं, त्यामुळे ज्या ट्रे मध्ये कोकोपीटचं प्रमाण योग्य आहे आणि कप साईज मोठी आहे अशाच ट्रे मधील रोप निवडायची, कारण की त्याच्यामध्ये मुळ्याही चांगल्या प्रकारे आलेल्या असतात. आणि हार्डनिंग म्हणजे नर्सरीतून थेट शेतात आल्यावर कोवळी रोपं उन्हाचा तडाखा सहन करू शकत नाही, त्यामुळे ज्या नर्सरी चालक असतात किंवा ज्यांची नर्सरी असते आपण त्यांना विचारून रोपाचं हार्डनिंग झालं की नाही याची खात्री सुद्धा करून घेऊ शकतो. आता लागवडीचं तंत्र काय, तर अंतर आणि पद्धत, बरोबर. आता उन्हाळ्यात हवा खेळती राहणं खूप गरजेचं असतं. जर दाटीवाटीने लागवड केली तर रोगराईला आमंत्रण मिळतं. झिकझॅक पद्धत, 2 ओळींमध्ये योग्य अंतर ठेवणं आणि रोपांची लागवड करताना झिकझॅक म्हणजे त्रिकोणी पद्धतीचा वापर करा.
यामुळे काय होईल की प्रत्येक झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो आणि हवा ही खेळती राहते. दुहेरी ओळ मल्चिंग पेपरवर दोन्ही बाजूंनी ठराविक अंतरावर लागवड जर केली तर उत्पादनात वाढ होते आणि फळांची तोडणी करणं सुद्धा आपल्याला सोपं जातं. तर थोडक्यात सांगायचं तर काय तर उन्हाळी टोमॅटो हे नक्कीच आव्हानात्मक पीक आहे बरं का. पण मार्केटची मागणी, रोगप्रतिकारक व्हरायटी आणि सुदृढ रोप या 3 गोष्टींचा जर आपण वापर केला तर यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि जुन्या पद्धतींना बाजूला सारून आपण नवीन टेक्निकने जर शेती केली तर तुम्ही तुमचा लाल चिखल होण्याऐवजी लाल सोनं नक्कीच पिकेल. हे मात्र खात्रीपणे सांगू शकतो. कारण की आपण कोणतीही गोष्ट करताना जर त्या गोष्टीचा योग्य तो निर्णय, योग्य ती तपासणी आणि योग्य ती माहितीनुसार जर आपण कोणतंही पीक केलं, तर आपल्याला त्याच्यामध्ये उत्पन्न हे भरघोस मिळतं. आणि व्हिडिओत सांगितल्या प्रकारे जर तुम्ही अशा प्रकारे टोमॅटोची लागवड केली, अशा प्रकारे जर व्हरायटी निवडलीत आणि तुमच्या मार्केटच्या अनुसरून तुम्ही व्हरायटी निवडा, की जेणेकरून तुम्हाला त्याचा योग्य तो फायदा होईल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, तर नक्कीच अशा बातम्या ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.